मित्रांनो, राशन कार्ड धारकांसाठी महत्त्वाची बातमी म्हणजे राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत राशन कार्ड धारकांना आता 3 महिन्याचं आहे राशन जे आहे मुबलक म्हणजे एकत्र मिळणार आहे, म्हणजे एकत्रितपणे मिळणार आहे. कोण पात्र असणार, संपूर्ण माहिती देणार, कधीपासून मिळणार ते पण सांगणार मित्रांनो. त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ बघा मित्रांनो. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत राशन कार्ड धारकांना 3 महिन्याचे राशन हे एकत्रित मिळणे. रेशन धारकांसाठी आनंदाची बातमी म्हणजे 8 एप्रिल 2000 पासून मिळणार आहे. म्हणजे 3 महिन्याचे धान्य हे एकाच वेळी राशन धारकांना मिळणार आहे. केंद्र सरकारने राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत लाभार्थ्यांना 3 महिन्याचे राशन कार्ड एक शिधापत्रिकाचे वितरण करण्यापूर्वी जे आहे आता निर्णय घेतलेला आहे. एप्रिलपासून हा वितरण सुरू होणार आहे. एप्रिल, मे, जून 3 महिन्याचं असं हे एकत्रित हे राशन मिळणार आहे. हे एक वेळ वितरण करण्याची योजना आखली आहे. केंद्र शासनाच्या माध्यमातून 9 मार्च 2026 रोजी घेण्यात आलेल्या सूचनेच्या अनुषंगाने राज्यामध्ये अनेक भागामध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे. बऱ्याच लाभार्थ्यांना मिळाला सुद्धा असे तुम्हाला मिळालं आहे का नक्की चेक करा. तुमच्या राशनमध्ये आलं आहे का नक्की चेक करा. 10 मार्च 2026 रोजी सर्व जिल्ह्यांना कार्यालयांना या 3 महिन्यांचे एकत्रित रेशन वाटण्यासाठी कळवण्यात आलेले आहे. राज्यात 17 ते 24 मार्च या कालावधीमध्ये सर्व जिल्ह्यांना अन्नधान्य उचल व वितरणबाबत स्पष्ट मार्गदर्शन सूचना देण्यात आले आहेत. त्याचबरोबर 6 महिने किंवा 6 किंवा 7 एप्रिल रोजी सुद्धा व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे राज्यातील या धान्य वाटपाची प्रगतीची समीक्षा घेण्यात आलेली आहे. राज्यात मार्च महिन्याचं प्रलंबित असलेलं अन्नधान्याचं वितरण हे 7 एप्रिल 2000 पासून हे सुरू करण्यात आलेलं आहे. आता 8 एप्रिल 2026 पासून राज्यातील पात्र शिधापत्रिका धारकांना हा 3 महिन्याचं एकत्रित रेशन हे वितरित केलं जाणार आहे आणि 30 एप्रिलपर्यंत सर्व जिल्ह्यांमध्ये हा वितरणाची प्रक्रिया सुरू कराव्यात अशा निर्देश हे शासनाकडून देण्यात आलेले आहे. तुमच्या राशनमध्ये आलं का नक्की चेक करा मित्रांनो. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या किटमध्ये तांदूळ, गहू व इतर वस्तूंचा समावेश आहे. या योजनेअंतर्गत पात्र असलेल्या राशनधारकांना त्यांना 3 महिन्याचा शिधा हा एकाच वेळी देण्यात हा शासनाने विशेषतः पावसाळ्याच्या तयारी दरम्यान अन्न सुरक्षा सुनिश्चित करणे हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे. NFSA AY PHH तुम्ही जर या राशनमध्ये बसत असाल किंवा NFSA AY आणि PHH या प्रभागातील सर्व वैध शिधापत्रिका धारकांना या लाभासाठी पात्र असणार आहेत. देशभरात झालेले अन्नधान्याचे उत्पादन हे देशभरातील गोदामातील जे आहे व्यवस्थापन आणि पावसाळ्यापूर्वी धान्य जे उपलब्धता अशी कारण वितरणामागे हा सांगितलेला निर्णय आहे. राशनधारकांना राशन व लाभ घेण्यासाठी आपले KYC आधार प्रमाणीकरण करणे आवश्यक आहे. तुमचं KYC झालं आहे का नक्की चेक करा. तुम्हाला हा सरकारी लाभ 3 महिन्याचं राशन हे फ्रीमध्ये म्हणजे सोबतच 3 महिन्याचं एकत्रित हे राशन मिळण्याचे निर्देश देण्यात आले. तुम्हाला तुमचे राशन कार्ड किंवा घेऊन जायचं आहे. तुमचे राशन जे गावातील राशन धान्य वितरक असेल त्यांना विचारायचं आहे की 3 महिन्याचं राशन हे कधीपासून मिळणार आहे. त्यासाठी संपूर्ण माहिती घ्या. गावातल्या गावात तुमच्या राशनधारकांना भेटा आणि त्यातून संपूर्ण अधिक माहिती घेऊ शकता. अशाच नवीन अपडेटसाठी तुम्ही जर मित्रांनो चॅनलवर नवीन आला असेल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला महत्त्वाचे अपडेट वेळोवेळी मिळत असते. व्हिडिओ मित्रांनो नवीन माहितीसह नवीन व्हिडिओसह धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.